या आपल्या जागेवरती उभं राहूया. या आपल्या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. उभं असतानाच प्रार्थना करूया. त्या परमेश्वर देई बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, आपलं संरक्षण केलं, आपली काळजी त्याने घेतली, आपली प्रत्येक गरज त्याने पूर्ण केली. त्या प्रभू परमेश्वराचे आभार मानूया. थोर आणि जिवंत देई बापा, मान महिमा गौरव आणि सर्व सन्मान देत आम्ही तुझ्या समोर येतो प्रभू. आभार मानित देई बापा तुझी स्तुती करीत, कारण तुझं नाव हे सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत स्तवनीय आहे. आम्ही आभार मानतो पवित्र देई बापा, येथवर आम्हा प्रत्येकाची काळजी घेतलीस. पवित्र देई बापा, आमची प्रत्येक गरज तू पूर्ण केली. आमच्या जाण्या येण्यामध्ये आमचा सांभाळ केला, आमचं संरक्षण केलंस प्रभूचे. तुझ्या प्रेमासाठी प्रभू देई बापा, अगाध अशा त्या कृपेसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो. तुझ्या नावाला धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूचे. परमेश्वर देई बापा, रोज आणि रोज तू आमची काळजी घेतोस, तुझी कृपा तू आम्हास पुरवतो. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो. पवित्र देई बापा, तुझ्या समक्षतेमध्ये आज आम्ही येत असताना पुन्हा एकदा आमची विनंती आहे प्रभू, आम्हा प्रत्येकावरती तू दया कर. आमच्या अपराधांची आम्हाला क्षमा कर प्रभूचे. आमची अपराध तू जाणतोस, धू शुद्ध कर प्रभूचे. आणि पावित्र्याने युक्त होऊन तुझी आराधना करण्याकरिता आज पुन्हा एक वार तू आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याची मोकळीकता आम्हास दे. तुझ्या उपस्थितीमध्ये असणारा तो आनंद, ती शांती, ते आरोग्य, पवित्र देई बापा, तो सर्व प्रकारचा गोडवा आज एक वार पुन्हा आम्हास तू अनुभव दे प्रभूचे. आज तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी लेकरं एकत्र येत असताना येणाऱ्या प्रत्येकाला तू जाणतोस, प्रत्येकाची गरज तू जाणतोस, प्रत्येकाची विनंती तुझ्या समोर आहे प्रभूजी. पवित्र देई बापा, तुझ्या उपस्थितीमध्ये आज तू प्रत्येकाला आशीर्वादित कर. पवित्र देई बापा, आम्ही तुझे आभार मानतो पावसासाठी प्रभूजी. पवित्र देई बापा, मनुष्याची गरज तू पूर्ण करत आहेस, आभार मानतो. पवित्र देई बापा, या भक्तीच्या वेळेमध्ये आम्हाला उत्तम प्रकारचं वातावरण दे. तुझ्या लेकरांचं येणं परत जाणं
सुरक्षित सुखरूप तू कर प्रभूजी. जी तुझी लेकरं आज बिछाण्यावर आहेत, आजारी आहेत, अशा प्रत्येकालाही तू स्पर्श कर आणि त्यास उत्तम आरोग्य दे प्रभूचे. आज तुझ्या मेजासमोर आम्हास यायचंय प्रभू. तुझ्या मेजासमोर येण्याकरिता देखील तू आज आमचं सहाय्य कर, आमची तयारी तू कर प्रभूचे. आजची सर्व भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. परमेश्वर देव जो स्तुतीस पात्र परमेश्वर आहे, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. उपासना संगीतामधून 245 नंबरचं गीत पतिता ये चल सुची वायाला यावेळेस आपण गाऊया आणि हे गीत गात प्रभूच्या समक्षतेमध्ये आपण जाऊया. वायाला प्रभु येशु पदास धरी अध सिंधू मधुनी तरायाला प्रभु येशु कृपाच तरी. प्रभुच्या 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 धैर्यवान पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या तुझा पदमोगी पदा. प्रभु येशू क्षितीवरी आलाया भगतोची समर्थ सखा अधपाशा जड करी तोडाया तुझ देईल नित्य सुहा. प्रभुच्या 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 धैर्यवंद्य पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझा पथमोगी पदा. मनवितो पतित सखा देई अधमुक्ती विनाम्रजना म्हणून तू शरण तया जाई प्रभु देईल शांती मना. प्रभुच्या 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 धैर्यवान पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या न तुझा पदमोगी पदा. मनुजाच्या हरी अवघ्याता प्राणती करुणा करीतो प्रभु पाशी चलत्या जुनी बापा शरणागत धारक तो. प्रभुच्या 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 धन्यवाद पदा जगदुद्धारक गुरु राजाच्या तुझा पदमोगी पदा. प्रभू येशू म्हणतो की मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. एकच मार्ग आहे तारणाचा, एकच नाव आहे ज्या नावामध्ये मनुष्याचं तारण आहे आणि ते नाव म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. त्या नावामध्ये आम्हास शांती आहे, त्या नावामध्ये आम्हास पाप क्षमा आहे आणि प्रभू येशूचं नाव हे एवढ्या सामर्थ्याने भरलेलं नाव आहे की त्या एका नावामध्ये ते एक नाव आम्हाला आमच्या जीवनासाठी पुरेसं अशा प्रकारचं ते आहे.
आणखीन एक गीत आपण गाऊया प्रभूचे आभार मानित असताना. आपल्या सर्वांना ये 267 नंबरचं गीत, मिळोवा मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. जे नाव आमच्यासाठी पुरेसं आहे, जो प्रभू आम्हाकरिता पुरेसा आहे, त्याच्यामध्ये मग्न असणे हे आम्हासाठी आशीर्वादाचं आहे. मिळोवा मिळो आम्हा अन्न पाणी. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. अंगावर चिंध्या सोतन सोतर, अंगावर चिंध्या सोतन सोतर, तसेच जगात राहू आम्ही, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. फुलांचे शयन किंवा कंटकाचे, फुलांचे शयन किंवा कंटकाचे, इच्छेने देवाचे एक आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. वधस्तंभावर आम्ही टांगलेले, वधस्तंभावर आम्ही टांगलेले, तेथेच मिळाले सर्व आम्हा, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, दास म्हणे ख्रिस्ते केले आम्हा मुक्त, सेवनी आसक्त झालो त्याच्या, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. मिळो आम्हा अन्न पाणी, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही, देवाच्या चिंतनी मग्न आम्ही. पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया. सिस्टर मुजमुले आज एक स्तोत्र वाचते. स्तोत्रसंहिता 138. मी अगदी मनापासून तुझे उपकार स्मरण करीन, देवाच्या समस्त तुझी स्तोत्र गाईन. तुझ्या पवित्र मंदिराकडे वळून मी तुझी उपासना करीन. तुझ्या दयेमुळे व तुझ्या सत्यामुळे मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करीन, कारण तू आपल्या संपूर्ण नावाहून आपल्या वचनाची थोरवी वाढविली आहे. मी धावा केला तो तू त्याच दिवशी ऐकला. तू मला हिंमत दिली तेव्हा माझ्या जीवाला सामर्थ्य प्राप्त झाले. हे परमेश्वरा, पृथ्वीवरील सर्व राज्ये तुझे उपकार स्मरण करतील, कारण त्यांनी तुझ्या तोंडची वचने ऐकली आहेत. ते परमेश्वराच्या मार्गाविषयी गातील, कारण परमेश्वराचा महिमा थोर आहे. परमेश्वर थोर आहे तरी तो दिनाकडे लक्ष देतो, पण गर्विष्ठाला दुरून ओळखितो. मी संकटातून जात
असलो तरी मला तू नवजीवन देतोस. माझ्या वैऱ्यांच्या क्रोधावर तू आपला हात चालितोस आणि तुझा उजवा हात माझा बचाव करीतो. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. हे परमेश्वरा, तुझी दया सनातन आहे. तू आपल्या हातचे काम सोडू नको. परमेश्वर या वचनावर भरपूर आशीर्वाद देईल. स्तोत्रसंहिता 138 जे सिस्टरांनी आपल्याकरिता वाचलं. या स्तोत्रामध्ये दावीद राजा उपकार स्तुती करतोय आणि ही उपकार स्तुती कशाबद्दल आहे तर परमेश्वराच्या कृपेबद्दल, त्याच्या कृपाप्रसादाबद्दल दावीद राजा या स्तोत्रामध्ये परमेश्वराचे उपकार स्तुती करतोय. दावीद राजाला एक खात्री त्याच्या जीवनामध्ये आहे. आणि काय खात्री आहे दावीद राजाला? दावीद असं म्हणतो की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. आम्ही ज्यावेळेस दाविदाच्या जीवनाकडे बघतो ना, एक निवडलेलं पात्र, परमेश्वराच्या उपयोगाचं पात्र, परमेश्वराच्या मनासारखं असं हे पात्र आम्हाला दिसतं. आज जे तुम्ही आणि मी या ठिकाणी बसलेले आहोत प्रियांनो, आपणही प्रत्येकास परमेश्वराने निवडलेलं आहे. म्हणून आज आपण या ठिकाणी आहोत. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की ज्या लोकांना त्याने निवडून घेतलं आणि आपल्या समक्षतेमध्ये बसण्याकरिता वेगळं केलेलं आहे ते लोक धन्य आहेत. आज ही धन्यता तुम्हाला आणि मला प्राप्त झालेली आहे. परमेश्वराने या ठिकाणी असलेल्या प्रत्येकाची निवड केलेली आहे आणि ज्या अर्थी आपली निवड परमेश्वराने केलेली आहे, आपल्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय परमेश्वराला घेऊन असू नये. पुष्कळदा आमच्या संदर्भात असं होतं की आम्ही येतो, आम्ही बसतो, आम्ही ऐकतो, आम्ही प्रार्थना करतो, परंतु आमचं अंतःकरण तरीही संशयाने, प्रश्नांनी भरलेलं असतं. दाविदाला या ठिकाणी खात्री आहे. काय खात्री आहे? की परमेश्वर माझ्याविषयी सर्व काही सिद्धीस नेईल. ज्या उद्देशाने परमेश्वराने माझी निवड केलेली आहे तो उद्देश माझ्या जीवनामध्ये पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे. परमेश्वर देव जे काम आपल्या हाती घेतो प्रियांनो, ते तो अर्धवट सोडत नाही, ते तो मध्येच सोडून देत नाही. परमेश्वर देव हा असा कुंभार नाही की ज्याने माती घेतली, एक पात्र तो बनवू लागला, परंतु ते पात्र बनवत असताना ते पात्र बिघडलं म्हणून त्याने ते टाकून दिलं. असा हा परमेश्वर नाही. हा परमेश्वर देव जेव्हा एखाद्या मातीला आपल्या हातामध्ये घेतो, जेव्हा तो एखादं पात्र घडवू लागतो, ते पात्र घडेपर्यंत परमेश्वर देव ते काम अर्धवट सोडून देत नाही. परमेश्वर जे काही आपल्या हाती घेतो ते सिद्धीस नेणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आज हे स्तोत्र जे उपकार स्तुतीचं स्तोत्र आहे, ही उपकार स्तुती आहे परमेश्वराच्या कृपेसाठी. आज परमेश्वराच्या कृपेनेच तुम्ही आणि मी या ठिकाणी निवडलेले आहोत आणि म्हणून आपलं जीवन जे परमेश्वराने आपल्या हाती घेतलेलं आहे तो परमेश्वर विश्वासू आहे. त्याच्यावरती आपली सर्व भिस्त टाका. तो आपल्याला मध्येच सोडून देत नाही, तर तो आम्हाला आमच्या सोबत अगदी शेवटच्या घटकेपर्यंत निरंतर आमच्याबरोबर विश्वासू असा परमेश्वर आहे. आणि म्हणून रोज आणि रोज जो परमेश्वर विश्वासू आहे त्या परमेश्वराबरोबर त्याच्या सोबत आम्हाला चालत राहायचं आहे. अडचणी येतील, निराशा येईल, कठीण प्रसंग येतील, आजार येतील, घाबरून जाण्याची गरज नाही. टिळक फार सुंदर म्हणतात. काय म्हणतात? फुलांचे शयन किंवा कंटकांचे, इच्छेने देवाच्या एक आम्हा. जीवनामध्ये जी कुठली परिस्थिती आहे प्रियांनो, परमेश्वराच्या इच्छे पलीकडे ती नाही. आणि म्हणून आम्ही आमच्या जीवनामधल्या प्रत्येक परिस्थितीमध्ये परमेश्वराचे आभार मानू शकतो, त्याच्या नावाला आम्ही धन्यवाद देऊ शकतो. परमेश्वर देवबाप ही वचने आपणा सर्वांसाठी आशीर्वादाची करोत. दावीद ज्या प्रकारे म्हणतो की परमेश्वराची उपकार स्तुती करूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. क्वायर यावेळेस पुढे येईल आणि क्वायर बरोबर काही गीतांच्या द्वारे आपण परमेश्वराची स्तुती करूया. प्रभूच्या नावात सर्वांना सलाम. या आपण या आराधनाची वेळ एका छोट्याशा प्रार्थनेने सुरू करूया. आपण आपले डोळे बंद करूया.
देवबाप्पा आजचा दिवस तू आम्हाला दाखवला म्हणून तुझे आभार मानतो. आमच्या सर्वांना तू इथं एकत्रित केलं म्हणून तुझे आभार मानतो देवबाप्पा. आमचे सर्व मने देवबाप्पा तुझ्याकडे लावायला देवबाप्पा तू आम्हाला सहाय्य कर देवबाप्पा. आमच्या सर्वांना देवबाप्पा तू तुझ्याजवळ आण देवबाप्पा. आमच्या आजूबाजूला खूप सगळे डिस्ट्रॅक्शन्स असतील, खूप सगळ्या गोष्टी असतील आमच्या डोक्यात चालू, पण ते आम्ही सर्व विसरून देवबाप्पा इथं तुझी आराधना करावी देवबाप्पा हे आम्हाला आठवू दे देवबाप्पा. आमच्या सोबत तू राहा देवबाप्पा आणि हर एक वेळ देवबाप्पा, हर एक क्षण देवबाप्पा तू आमच्यासोबत राहा, आम्हाला आशीर्वाद कर आणि आम्हाला समजायला तू बुद्धी दे देवबाप्पा. इथून पुढची वेळ सर्व काही तुझ्या हाती दे. लहानची प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणतोय आमेन आमेन आमेन. हे आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे उपासना संगीत. याच्यातनं 126 नंबरचं संपूर्ण जगा देखता. आपण सर्व मिळून गाऊया. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, दयाची वार्ता सांगता लज्जाना मानी मी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदे सुखी मी झालो. हे नाम येशू गोड फार, तो माझा पूर्णाश्रय. नाही मला तोटा करणार, त्या ठाई मी निर्भय. ख्रिस्त आहे मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदे सुखी मी झालो. दयाची आत्मा सोपिला सदा तो रक्षणा. तो न्यायकाळीही मला नाहीच सोडना. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदे सुखी मी झालो. मलाही तो देवासमोर प्रेमाने पत्करी. स्वर्गात माझा हर्ष तो अक्षय वाढवी. ख्रिस्त राये मला पामरा तारिले, दिव्य तेज मम मनी घातले. दृष्टी विश्वासे हृदयी पावलो, आनंदे सुखी मी झालो. आनंदे सुखी मी झालो. तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणार. आपण जेव्हा त्याला सर्व काही सोपवून देतो तेव्हा तो आपलं रक्षण करतो. आमेन. जेव्हा असं वाटते की आपल्याला म्हणजे असं वाटतं ना कधी कधी की वेळ संपली, आपल्या हातात काहीच नाही आहे, तेव्हा आणि
क्षणाला अगर आपण देवाला देऊन टाकलं तर कसं ना सगळं लाईफच एकदम चेंज होऊन जातं है ना. त्यांनी आपल्या जीवनात जे काही दिलंय त्याचे आभार मानित आपण पुढचं गीत गाऊया, आभारी आभारी. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी. हे आभारी 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 आभारी. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. खायाला पियाला येशूने दिले, खायला पियाला येशूने दिले. राहायला जागा येशूने दिली. राहायला जागा आपण सर्व मिळून म्हणूया. दिले. खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिले. खायाला पियाला येशूने दिले, राहायला जागा येशूने दिली. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. पापांची क्षमा येशूने केली, पापांची क्षमा येशूने केली. हे नवीन जीवन येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. पापाची क्षमा येशूने केली, नवीन जीवन येशूने दिले. पापाची क्षमा येशूने दिले. नवीन जीवन येशूने दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आभारी 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 आभारी. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. हो आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. एक क्वेश्चन होतं सगळ्यांसाठी. वचन आणि त्यासोबत काय महत्वाचं आहे? जोरात बोला, मला ऐकून येतं. सॉरी. प्रार्थना. करेक्ट. तर आपण सर्व आपल्या जागेवर उभं राहूया आणि टाळ्या वाजवत आपण गीत गाऊया. आपल्या सर्वांना येणारं असं गीत आहे, प्रार्थना करे आराधना करे. हॅलो चेक. हॅलो. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. हालेलुया. प्रार्थना करे आराधना करे, वो अच्छा है कितना भला है. छुटकारा पाए हमेशा. हालेलुया. छुटकारा पाए हमेशा.
छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। मांगोगे तुम्हें मिलेगा, ढूंढोगे तुम पाओगे। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। खटखटाओ खुलेगी स्वर्ग की आशीषें, पाओ तुम उसे अभी। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। प्रार्थना करो निरंतर, प्रार्थना करो विश्वास से। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। धर्मी जन की प्रार्थना, विश्वास की प्रार्थना तोड़ती है सारे बंधन। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है, हालेलुया। प्रार्थना करे, आराधना करे, वो अच्छा है, कितना भला है। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। छुटकारा पाए हमेशा, हालेलुया, छुटकारा पाए हमेशा। या सर्व आपण आपले डोळे लावूया, त्या विश्वासात, त्या प्रार्थनेत आपण जाऊया. आपण त्याच्याशी बोलूया की देवा, तू माझ्या जीवनात जे काही दिलंय त्या सर्वासाठी मी तुझे आभार मानतो. कित्येक लोक हा दिवस नाही बघू शकले, पण त्याच्यात तू आम्हाला नाही ठेवलं, तू आम्हाला जिवंतात ठेवलंस आणि आम्हाला तू इथं तुझ्या आराधना करायसाठी आणलेलं आहे, तुझं वचन ऐकायसाठी आणलेलं आहे. प्रभू, आम्ही या जगात भटकलेले असू शकत होतो, पण नाही प्रभू, तू आम्हाला तुझं म्हणून बोलावलं आहे. तू आमच्यासाठी स्वतःला दिलाय प्रभू. तू स्वतःचं रक्त दिलं प्रभू की आम्हाला जीवन भेटावं. जे आदामापासून सुरुवात झालं प्रभू, ते तू येशू ख्रिस्ताला पाठवलं आणि त्याच्यापर्यंत संपवून दिलं प्रभू. आम्हाला पापांची क्षमा भेटली प्रभू, हे तुझ्या रक्तात प्रभू. आम्ही तुझ्या जवळ येतो प्रभू. जेव्हा आमच्या हाडांमध्ये ताकद नसते प्रभू, तेव्हा आम्ही तुला आवाज देतो. आम्ही तुझं रक्त मागतो, आम्ही तुझं सहाय्य मागतो. जेव्हा आम्हाला आरोग्य नसते प्रभू, तेव्हा आम्ही तूर मागतो देवप्पा. कारण की जेव्हा तू ते कोडे खाल्ले होते देवप्पा, त्याच्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालं. जेव्हा तू त्या लाकडावर मारण्यात आला प्रभू, तेव्हा आम्हाला जीवन प्राप्त झालं. त्या लाकडाने प्रभू परमेश्वराचं प्रेम जे आहे ते आम्हाला दाखवून दिलं प्रभू. आणि आम्ही सर्व आमच्या जीवनात जाणून घेतलेलं आहे देवप्पा की तूच खरा आहेस देवप्पा. तेरे लहू से पाप धोता हूँ, तेरे लहू से पाप धोता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता हूँ, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा, तू बढ़ता जा, तू बढ़ता जा मैं कम होता हूँ. तू बढ़ता जा मैं कम होता
क्षमा, तेरी सलीब से यीशु पागलों की शिफा, तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा। हड्डियों में जा जो ना हो, यीशु का खून मांग ले। दर्द बया जो ना हो, यीशु का खून मांग ले। दिल को सुकून जो ना हो, यीशु का खून मांग ले। तेरा लहू, तेरा लहू, बहता लहू करता है हमको शिफा। तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा। तेरी सलीब से यीशु पागलों की शिफा। तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा। लहू की कीमत जरा मरियम की ममता से पूछ। इकलौते बेटे का दान पाक यहोवा से पूछ। पूरी शिफा का पैगाम कांटों और कोड़ों से पूछ। पाक लहू, पाक लहू, पाक लहू हमको भी देगा जया। तेरे लहू के वसीले हो गए पाप क्षमा। आपण सर्व मुख खोलून बोलूया. तेरी सलीब से यीशु पागलों की शिफा। तेरा लहू, तेरा लहू, तेरा लहू करता है पाप क्षमा। प्रभू तूच एकटा आहेस तो आमचे पाप क्षमा करू शकतो देवा. तूच एकटा आहेस प्रभू जो आम्हाला जीवन देऊ शकतो देवा. जिथं आम्ही कमी होतो प्रभू तिथं तू आला. जिथं आम्हाला ताकद नव्हती प्रभू तिथं तू आला. तुझं अनमोल जे रक्त आमच्यासाठी दिलंय प्रभू, ते आम्ही विचार पण नाही करू शकत प्रभू की तू किती महान कार्य केलेलं आहे. जो एक राजासनावरचा आहे तो एका लाकडीवर आला, तिथं खिळ्याने लटकवण्यात आला प्रभू. तो केवळ आमच्यासाठी प्रभू, इथं असलेल्या हर एका व्यक्तीसाठी प्रभू. असे किती लोक आहेत प्रभू जे जगात फिरत आहेत प्रभू, ज्याला तू माहीत नाहीस प्रभू. प्रभू आमच्यात तू कार्य कर, म्हणजे आम्ही प्रभू आमच्या जीवनात त्यांना तुझ्याबद्दल सांगू शकावं प्रभू. आम्ही तुझ्यासारखे बनू शकावं प्रभू. प्रभू आम्ही तुझ्यासारखे बनू शकावं. हा दिवस, ही वेळ
व इथपर्यंत तू आम्हाला सांभाळलं, म्हणून तुझे आभार मानतो देवप्पा. इथून पुढची वेळ, इथून पुढचं वचन व प्रभू वचनाची विधी आम्ही सर्व काही तुझ्या हाती देतो देवप्पा. जे काही तू दिलं देवप्पा त्यासाठी सर्वासाठी आम्ही तुझे आभार मानतो. ही लहानशी प्रार्थना ख्रिस्त येशू खरा तारणारा याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तो ऐक. आमेन. आमेन. या महिन्याकरिता जी पुस्तकं आपण अभ्यासासाठी आपल्या समोर घेत आहोत, 2 पुस्तकांचा अभ्यास आपण करणार आहोत. या वर्षामध्ये आपल्याला कनिष्ठ संदेष्टे जे आहेत ते संपवायचे आहेत. कोणी लक्ष दिलं का किती कनिष्ठ संदेष्टे बाकी आहेत? कोणाचं लक्ष आहे का की आपण किती पुस्तकांचा अभ्यास केला आणि किती पुस्तकं आणखीन बाकी आहेत? आपल्याकडं या वर्षातील महिने फक्त 4 बाकी आहेत आणि पुस्तकं आहेत 6. 4 महिन्यांमध्ये 6 पुस्तकांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि म्हणून या महिन्यामध्ये आपण 2 पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी मागच्या रविवारी एक होमवर्क तुम्हाला दिलेलं होतं. काय होतं होमवर्क? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये परमेश्वर असे म्हणतो असं किती वेळेस लिहिलेलं आहे? उत्पत्ती नाही, कोणतं? आमोस. ओके, आमोसच्या पुस्तकामध्ये परमेश्वर असे म्हणतो हे किती वेळेस लिहिलेलं आहे? परमेश्वर असे म्हणतो, प्रभू असे म्हणतो ना, एकंदर किती वेळेस? कोणी होमवर्क केलेलं आहे पूर्ण? काही जणांनी मला व्हॉट्सअप करून उत्तर पाठवलं, काही जणांनी फोन करून सांगितलं. तुमचे आभार. जे आजच्या दिवसाची वाट पाहत होते की आम्ही आज रविवारी चर्चमध्ये उत्तर देणार, असं कोणी आहे का? यस, जामने कांटीनचा हात वर आहे. काय उत्तर आहे? ओके, थँक्यू. आंटींचे आभार मानतो. परमेश्वर असे म्हणतो आमोसच्या पुस्तकामध्ये किती वेळेस लिहिलेलं आहे? 40 किती वेळेस? 40. काही जणांना त्यामध्ये अधिकही काही म्हणजे जी शब्दरचना आहे त्यातून असं वाटू शकेल की हे देखील त्याच कॅटेगरीमध्ये मोडल्या जातं की परमेश्वर म्हणतोय. परंतु एक मिनिमम जो आकडा त्या ठिकाणी आम्हाला आमोसच्या पुस्तकामध्ये परमेश्वर असे म्हणतो, प्रभू असे म्हणतो या माध्यमातून, म्हणजे आमोस त्याचा संदेश देत असताना हा संदेश त्याच्या स्वतःचा नाहीये. आमोस हे स्वतः बोलत नाहीये, तर हा संदेश त्याला परमेश्वरापासून प्राप्त झालेला आहे. परमेश्वर असं म्हणतो, परमेश्वराने हे सांगितलेलं आहे, परमेश्वराने मला तुमच्याकडं पाठवलेला आहे. हा जो संदेश आहे हा परमेश्वरापासून आहे, हा दैवी अधिकार आहे, हा परमेश्वरापासून आहे. हे त्या ठिकाणी आम्हाला फार प्रखरतेने शिकायला मिळतं की 40 मिनिमम जे आहे ते 40 वेळेस त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परमेश्वर असे म्हणतो. या महिन्यामध्ये आपण नहूम आणि सफन्या या 2 पुस्तकांचा अभ्यास करणार आहोत. नहूम आणि सफन्या दोन्ही पुस्तकं जवळजवळ त्यांचं नहूममध्ये पण 3 अध्याय आहेत आणि सफन्यामध्ये पण 3च अध्याय आहेत. म्हणजे या महिन्यामध्ये या 2 पुस्तकांचा आपण अभ्यास करीत आहोत. आज नहूमचं जे पुस्तक आहे त्यावरती आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. या प्रार्थना करू. थोर जिवंत देई बापा, आभार मानतो, स्तुती करतो, तुला धन्यवाद देतो. परमेश्वर देई बापा, तुझ्या वचनांकडं आम्ही आमचं लक्ष लावत आहोत. त्यावरती मनन करीत असताना तू आमचं सहाय्य कर. तू आम्हासोबत बोल. या महिन्यामध्ये
नहूम आणि सफन्या या संदेशांच्या माध्यमातून जो संदेश तू आपल्या लोकांना दिला आणि तो संदेश आज आमच्यासाठी कशा प्रकारे आशीर्वादाचा आहे, त्यातून आमच्यासाठी काय बोध आहे प्रभू, आज त्या संदेशांमधून तू आम्हास काय उत्तेजन देऊ इच्छितो प्रभूजी. इथं दे बापा, या गोष्टी समजण्यासाठी सहाय्य कर. त्यावर विचार करत असताना, मनन करत असताना, अभ्यास करत असताना तुझी कृपा तू पुरव. आणि परमेश्वर दे बापा, तुझं आणि तुझं गौरव तू करून घे. तुझ्या वचनामध्ये जे सामर्थ्य आहे, जे आम्हाला नवीन करतं प्रभू, त्याचा अनुभव आम्हा प्रत्येकाला येऊ दे. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होतो. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. नहूम, ज्यावेळेस आम्ही या पुस्तकाकडे पाहतो, या पुस्तकाचा विचार करतो, त्यावरती अभ्यास करतो, या पुस्तकाचा अभ्यास करत असताना जी काही बेसिक माहिती जी आहे, जी मूलभूत माहिती त्याची आहे, ती या प्रकारे आहे. लेखक नहूम आहे आणि त्याचा लेखन काळ जो आहे तो अंदाजे ख्रिस्तपूर्व 630 ते 620 च्या दरम्यान हे पुस्तक लिहिण्यात आलेलं आहे. आणि या पुस्तकाचा मूळ विषय काय आहे, मुख्य विषय या नहूमच्या पुस्तकाचा काय आहे, ज्यावेळेस तुम्ही हे पुस्तक वाचणार, अभ्यास करणार, मला असं वाटतं की 3च अध्याय आहे आणि रोज तुम्ही हे पुस्तक वाचू शकता. रोज म्हणजे महिनाभरात 30 दिवसांमध्ये किती वेळेस वाचून होईल? तीस दिवसात हे ना 3च अध्याय आहेत. एका दिवसाला तुम्ही ते वाचू शकता. म्हणजे 30 दिवसात 30 वेळेस तुम्ही ते कमीत कमी वाचू शकता. आणि मला असं वाटतं जर तुम्ही ते 30 वेळेस वाचून काढलं तर ते पुस्तकच पाठ झाल्यासारखं होईल. परंतु ते वाचत असताना नेमकं त्यात तुम्ही काय वाचणार आहात, काय त्याचा मुख्य विषय आहे? त्याचा मुख्य विषय आहे निनवेचा विध्वंस, निनवेच्या नाशाविषयीचा संदेश. नहूमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला निनवेचा विध्वंस तुम्हाला वाचायला मिळेल. निनवे शहराविषयी या आधी निनवेकडं कोण वचन घेऊन गेलं होतं? योना निनवे शहराकडं गेलेला होता. त्यावरती आपला अभ्यास झालेला आहे. हे जे नहूमचं पुस्तक आहे, हे नहूमचं पुस्तक लिहिण्यामागचे 2 उद्देश त्या ठिकाणी आम्हाला दिसून येतील. पहिला उद्देश जो आहे तो म्हणजे क्रूर अश्शूरी लोकांची जी राजधानी आहे निनवे शहर, तिच्या नाशाविषयीचा संदेश त्यामध्ये आहे. आणि त्याच वेळेस देवाच्या लोकांसाठी सांत्वन, समाधान किंवा आशेचा संदेश देखील तुम्हाला नहूमच्या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल. या पुस्तकाची काही वैशिष्ट्ये आहेत. पहिलं वैशिष्ट्य या पुस्तकाचं असं आहे की परकीय राष्ट्रांना उद्देशून संदेश देणारी 3 पुस्तकं जुन्या करारामध्ये आहेत. तुम्ही पुस्तक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही संदेशांचा अभ्यास करता, श्रेष्ठ असो की कनिष्ठ असो, त्यामध्ये परमेश्वर देव हा आपल्या लोकांसाठी संदेश पाठवतोय, यहुदासाठी, इस्रायलसाठी संदेश पाठवतोय आणि मग त्याच्या सोबतच अवतीभोवतीचे जे राष्ट्र आहेत त्यांच्यासाठी संदेश त्या ठिकाणी पुष्कळदा दिसून येतो. परंतु पवित्र शास्त्रात 3 अशी पुस्तकं आहेत की त्यांनी केवळ आणि केवळ जी परकीय राष्ट्र आहेत त्यांनाच उद्देशून संदेश दिलेला आहे. आणि त्यापैकी नहूम हे एक पुस्तक आहे. दुसरी 2 पुस्तकं जी आहेत त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे. योनाचं पुस्तक कोणाबद्दल त्या ठिकाणी संदेश आहे? निनवे शहराबद्दल आहे. या ठिकाणी नहूमच्या पुस्तकामध्ये कोणासाठी संदेश आहे? निनवे शहरासाठी संदेश आहे. आणि आणखीन एक पुस्तक आहे की ज्या पुस्तकामध्ये देखील केवळ आणि केवळ परराष्ट्रासाठी किंवा जे परकीय राष्ट्र आहेत त्यांना उद्देशून संदेश देण्यात आलेले आहे. आणि ते पुस्तक आहे ओबद्याचं. अभ्यास झालेला आहे. ओबद्या कोणाला उद्देशून त्या ठिकाणी संदेश देतो?
कोणाबद्दल तो त्या ठिकाणी देवाचा न्याय सांगतो? अदोमाविषयी. ओबद्यामध्ये अदोमाबद्दल, या परकीय राष्ट्राला परमेश्वराचा जो संदेश आहे तो आम्हाला त्यामध्ये वाचायला मिळतो. पुन्हा एकदा नहूमच्या पुस्तकाची जी अलंकारिक भाषा त्यामध्ये वापरलेली आहे ते देखील एक वैशिष्ट्य त्याचं आहे. आणखीन तुम्ही वाचत असताना ज्यावेळेस तुम्ही नहूमचं पुस्तक आणि इतर संदेष्टांची पुस्तकं वाचाल, तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की इतर पुस्तकांमध्ये यहुदा असेल किंवा इस्रायल असेल यांच्या पापांचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे की ते लोक कसे परमेश्वराच्या विरुद्ध वागतात. मूर्तिपूजा असेल, परमेश्वराला सोडून जाणे असेल, परमेश्वराविरुद्ध बंड करणे असेल, परमेश्वराविरुद्ध या लोकांची जी वागणूक आहे त्याचा उल्लेख तुम्हाला पाहायला मिळतो. परंतु नहूमच्या पुस्तकामध्ये यहुदाच्या किंवा इस्रायलच्या पापांबद्दल कुठलाही उल्लेख केलेला नाही. मात्र त्यांच्या जी भावी आशा त्यांना आहे, जे समाधान त्यांच्यासाठी आहे त्याविषयी नहूम काही वचनांमधून बोलतो. परंतु यहुदाच्या पापासंबंधाने नहूम काहीही बोलत नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उल्लेख तुम्हाला या पुस्तकामध्ये आढळणार नाही. असं का, हा प्रश्न जर केला तर त्याचं एक उत्तर असं दिलं जातं की योशियाच्या काळामध्ये जी धर्मसुधारणा करण्यात आली तो हा काळ आहे आणि त्यामुळं यहुदाची जी पापं आहे त्याचा उल्लेख या पुस्तकामध्ये आम्हाला दिसून येत नाही. कारण तो धर्मसुधारणेचा किंवा संजीवनाचा, आपण म्हणूया की संजीवनाचा तो काळ त्या वेळेला होता आणि त्यामुळं त्यांच्या अपराधांचा किंवा पापांचा उल्लेख त्या ठिकाणी आढळलेला नाही, त्या ठिकाणी नाही. नहूम, सफन्या आणि इर्मया हे तीनही संदेष्टे समकालीन संदेष्टे असावेत असं म्हटलं जातं. समकालीन म्हणजे तिघांनीही एकाच वेळेला परमेश्वराकडून आलेला संदेश ह्या लोकांना दिलेला आहे. एकाच वेळेमध्ये हे त्या ठिकाणी सेवा करताना दिसून येतील. आणि नहूमच्या नावाचा जो अर्थ आहे, नहूमचा जो अर्थ आहे, या नावाचा जो अर्थ आहे तो म्हणजे सांत्वन किंवा समाधान. या प्रकारे ही थोडीशी माहिती या पुस्तकाबद्दलची मी तुम्हाला दिलेली आहे, जेणेकरून जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचणार, या माहितीच्या द्वारे या आधार घेऊन जेव्हा तुम्ही हे पुस्तक वाचता त्यावेळेला तुम्हाला ते समजण्यासाठी अधिक मदत त्या ठिकाणी होईल. आज पहिला अध्याय 8 ते 10, 8, 9, 10 ही वचने आपण वाचूया. 8, 9 आणि 10. नहूम अध्याय 1 वचन 8, 9, 10 वाचा कोणीतरी. तो महापुराने निनवेच्या स्थानाचा नायनाट करेल व तो आपल्या शत्रूंचा पाठलाग करून त्यांना अंधारात उधळून लावेल. परमेश्वराविषयी तुम्हाला काय वाटते? तो पुरापुरा अंत करेल. विपत्ती दुसऱ्यांदा येणे नकोस. ते गुंतागुंत झालेल्या काट्यासारखे असले, ते द्राक्षारसाने मस्त झालेल्याप्रमाणे असले तरी ते वाळलेल्या धसकटाप्रमाणे भस्म होतील. हा संदेश या ठिकाणी आम्हाला दिसून येतो. कोणाबद्दल बोलल्या जात आहे? निनवे शहराबद्दल त्या ठिकाणी परमेश्वर देव बोलत आहे. आज परमेश्वर देवबापाच्या वचनांवरती मनन करत असताना निनवे शहर हा विषय आपण आपल्या समोर ठेवणार आहोत. निनवे शहर, निनवे शहर हा विषय जेव्हा आम्ही आमच्या समोर मननाकरिता घेतो त्यावेळेला आमच्या समोर हा प्रश्न असेल की नेमकं निनवे शहरावर मनन करत असताना आम्ही काय मनन करणार आहोत, आम्ही काय विचार करणार आहोत. जर आम्ही विचार केला की आपण अकोला शहरावरती मनन करूया, है ना, मग अकोला जिल्हा, त्याचे तालुके, त्यात येणारी गावं, अशा प्रकारचा अभ्यास नाही, है ना. त्याची भौगोलिक परिस्थिती किंवा त्याचं क्षेत्रफळ किंवा काय त्या शहराचं वैशिष्ट्य किंवा काय त्यावरती आपण मनन करणार नाहीये. जेव्हा निनवे शहरावरती मनन करण्याबद्दल आम्ही बोलतो तेव्हा हे निनवे शहर आम्हाला आध्यात्मिक दृष्टीने काय शिकवतं ते पाहण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. निनवे शहराकडून आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी आम्हाला काय बोध प्राप्त होतो ते आज समजण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि म्हणून
निनवे शहरावर आज आपण आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत प्रियांनो. आता पहिली गोष्ट निनवे शहराकडून आम्हाला शिकायला मिळते. जी वचने आम्ही वाचली त्या वचनांमध्ये फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे की पुराप्रमाणे परमेश्वर देव काय करणार आहे, या निनवेचा विध्वंस करणार आहे. ते कितीही गुंतागुंतीचं असलं, ते कितीही द्राक्षरसाने मस्त झालेलं असलं, ते कसंही असलं तरीही जसं काटेरी झुडूप किंवा सुकलेलं गवत जळून भस्म होऊन जातं, परमेश्वर म्हणतो या निनवे शहराचा, या मोठ्या निनवे शहराचा याच प्रकारे नाश होणार आहे. हे या वचनांमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे. मग निनवे शहर आम्हाला काय शिकवतं, तर आम्हाला प्राप्त झालेली संधी केवळ देवाची कृपा आहे, हे आम्हाला निनवे शहराकडून शिकायला मिळतं. फार सोपा संदेश आहे आजचा, फार जास्त टेन्शन घेऊ नका. पहिली गोष्ट, निनवे शहर आम्हाला काय शिकवतं, आम्हाला प्राप्त झालेली संधी ही केवळ देवाची कृपा आहे. आता आम्हाला माहिती की परमेश्वर देव कसा आहे, तो मंदक्रोध आहे, तो प्रेम करणारा आहे, तो प्रेमाने भरलेला आहे. आम्हाला परमेश्वराबद्दल हे माहीत आहे. आम्हाला परमेश्वराबद्दल आणखीन हे देखील माहीत आहे की परमेश्वराची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये, कोणाचाही नाश होऊ नये. कोणीही असो कोणाचाही नाश होऊ नये ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून मग परमेश्वर देव काय करतो माहिती आहे, परमेश्वर देव प्रत्येकाला संधी प्राप्त करून देतो. संधी ही प्रत्येकाला त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होत असते. तुम्ही विश्वासणारे असा की तुम्ही अविश्वासणारे असा, तुम्ही ख्रिस्ती असा किंवा ख्रिस्तीतर असा. तुम्ही ज्यावेळेस रोमकरासचं पत्र वाचता, त्या रोमकरासच्या पत्रामध्ये पाऊल फार सुंदर रीतीने यहुदी आणि यहुदीतर यांच्याकरिता फार सुंदर त्या ठिकाणी लिहितो. ख्रिस्ती आणि यहुदीतर या सगळ्यांना परमेश्वराने त्याचं प्रगटीकरण कसं करून दिलेलं आहे, परंतु मनुष्य कसा उन्हा पडलेला आहे याचा फार सुंदर उहापोह जो आहे हा पाऊल रोमकरासच्या पत्रामध्ये करतो. परमेश्वर देव ज्याच्या मनात आहे की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून तो प्रत्येक मनुष्याला संधी प्राप्त करून देत असतो. आणि आम्हाला माहिती आहे की निनवेबद्दल देखील परमेश्वराच्या मनात तेच होतं की निनवे शहराचा नाश होऊ नये. आणि म्हणून परमेश्वराने काय केलं की योनाला या निनवे शहराकडे पाठवलं होतं. कशासाठी पाठवलं होतं? कारण त्या ठिकाणी परमेश्वराला काही लोक त्या ठिकाणी दिसून येतात की ज्यांना बऱ्या वाईटाचा काय म्हटलेलं आहे त्या ठिकाणी माहित नाही. परमेश्वर देव हा मनुष्याची गय करणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आम्ही पाहतो की या निनवे शहरालाही संधी प्राप्त झाली होती. योनाच्या माध्यमातून परमेश्वराने निनवेला संदेश पाठवला होता की 40 दिवसांचा अवकाश आहे आणि मग निनवे शहर धुळीस मिळेल. परंतु जेव्हा हा संदेश निनवे शहराने ऐकला, ज्यावेळेस त्यातील लोकांनी तो ऐकला, त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला, त्यांनी त्या ठिकाणी गोंताट नेसलं. आणि आम्हाला पाहायला मिळतं की ही जी संधी त्यांना प्राप्त झालेली होती ती संधी त्यांनी त्या ठिकाणी साधून घेतलेली आहे. योनाच्या मार्फत परमेश्वराने या निनवे शहराला संधी प्राप्त करून दिलेली होती. आणि आम्हाला माहिती आहे की संधी कशासाठी प्राप्त होत असते, काय संधी दिलेली असते. संधी असते ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये पश्चाताप करण्याकरिता आणि देवाकडं वळण्याकरिता. नेमकं योनाच्या दिवसांमध्ये जेव्हा योना या निनवे शहराकडे गेला त्यावेळेला निनवेने तेच केलं. त्यांनी पश्चाताप केला, ते त्या वाईट मार्गापासून, आपल्या वाईट कृत्यांपासून ते वळले आणि त्यांनी त्या ठिकाणी पश्चाताप केला. आणि परिणाम स्वरूप आम्हाला दिसून येतं की त्यांनी त्यांचं शहर जे आहे ते वाचवलं, किंवा आम्ही दुसऱ्या शब्दात असं म्हणूया की त्यांनी त्यांचं आयुष्य जे आहे त्या ठिकाणी वाढवून घेतलं. कशाच्या द्वारे?
जी संधी त्यांना पश्चातापाची मिळाली, जी संधी त्यांना पुन्हा फिरण्याची मिळाली, ती संधी त्यांनी साधून घेतलेली होती. आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने संपूर्ण जगाला अशीच संधी प्राप्त करून दिलेली आहे. देवाची इच्छा आहे की कोणाचाही नाश होऊ नये. म्हणून आज या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकरिता, जे लोक आज रस्त्यावरून जात येत आहेत, आज जे लोक जगामध्ये आपल्या त्या जगिक जीवनामध्ये गुंतून गेलेले आहेत, अशा प्रत्येकाकरिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे परमेश्वराने संधी प्राप्त करून दिलेली आहे. ही संधी आहे पापक्षमेची, ही संधी आहे तारणाची, ही संधी आहे त्याच्यावर विश्वास ठेवून सार्वकालिक जीवन प्राप्त करून घेण्याची. आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त, त्याचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. प्रभूच्या मेजासमोर आज ज्यावेळेस आम्ही येणार, आम्ही पुन्हा एकदा आठवण करणार, आम्ही पुन्हा एकदा स्मरण करणार की येशूचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे. आणि हा नवीन करार काय आहे? हा नवीन करार आहे की जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो, त्याच्या पापांची क्षमा होते आणि त्याला देवाबरोबर शांती प्राप्त होते, त्याला सार्वकालिक जीवन त्या ठिकाणी प्राप्त होतं. प्रियांनो, आम्हाला मिळालेली संधी ही देवाची कृपा आम्हावरती आहे. आम्ही खूप चांगले आहोत म्हणून नाही, आम्ही फार धार्मिक आहोत म्हणून नाही, आम्ही परमेश्वरासाठी काही फार विशेष करतो म्हणून नाही. ही केवळ आणि केवळ परमेश्वर देवबापाची कृपा आपल्यावरती आहे. आणि म्हणून आम्हाला असं दिसून येतं की निनवे शहर असेल किंवा आज संपूर्ण जग असेल, प्रत्येकाला परमेश्वराने संधी त्या ठिकाणी प्राप्त करून दिलेली आहे. परंतु निनवे शहराकडून ही दुसरी गोष्ट आम्हाला शिकण्यासारखी आहे की कृपेचा गैरफायदा घेतल्यास, दुर्लक्ष केल्यास न्याय मात्र निश्चित आहे. न्याय मात्र निश्चित आहे. संधी मिळाली, देवबापाने मोठी कृपा देखील केली, परंतु जर आम्ही त्या कृपेचा गैरफायदा घेतला, जर आम्ही आम्हावरती झालेल्या कृपेकडं दुर्लक्ष केलं, तर मग मात्र प्रियांनो आम्हाला देवाच्या न्यायाला सामोरे जावं लागेल. न्याय जो आहे हा त्या ठिकाणी निश्चित आहे. आम्हाला निनवेच्या बाबतीत तेच शिकायला मिळतं. यवनाकडून ज्या वेळेस त्यांना संदेश प्राप्त झाला, ते वळले, त्यांनी पश्चाताप केला, गोंताट त्यांनी नेसलं, परमेश्वर देवबापाने त्यांना क्षमा केली. जे अरिष्ट त्यांच्यावरती तो आणणार होता ते त्याने आणलं नाही, त्यांचं आयुष्य वाढलं. परंतु परत निनवे शहर आपल्या दुष्कृत्यांकडं फिरलं. पुन्हा ज्या वाईट कृत्यांमुळं त्यांच्यावरती अरिष्ट ओढवलेलं होतं, पुन्हा त्याकडं ते परत फिरले, त्या दिशेने ते परत गेले. पुन्हा एकदा जे देवाला आवडत नाही त्या गोष्टी हे लोक करू लागले. मित्रांनो, अशूर लोकांची क्रूरता ही इतकी भयानक होती. ज्यावेळेस आम्ही या अशूरचा इतिहास आणि त्यांनी जो छळ आपल्या आजूबाजूच्या राष्ट्रांमध्ये केलेला आहे, मनुष्याचा जो छळ त्यांनी केलेला आहे प्रियांनो, आम्हाला तो त्या ठिकाणी वाचायला मिळतो आणि अतिशय क्रूरता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. मिळालेली संधी जी होती ती त्या ठिकाणी त्यांनी गमावलेली आहे. त्या पश्चातापामध्ये किंवा त्या परत फिरण्यामध्ये ते टिकून राहिले नाहीत. जी कृपा त्यांच्यावरती करण्यात आली, जी संधी त्यांना मिळाली, त्याचा गैरफायदा त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे. प्रियांनो, ही मानवी दुर्बलता आहे की आम्ही लवकर देवाने दिलेल्या इशाऱ्याला विसरतो किंवा त्याकडं दुर्लक्ष करतो. लक्षात येतंय? ही मनुष्याची दुर्बलता आहे की आम्ही फार लवकर
परमेश्वराने जो इशारा आम्हाला दिलेला आहे, जी सावधगिरी आम्हाला बाळगायला सांगितलेली आहे, आम्ही ती विसरतो किंवा त्याकडं आम्ही दुर्लक्ष करतो आणि आमच्या मनाला वाटेल त्या प्रकारचं जीवन आम्ही जगतो. मला जे करावंसं वाटेल ते मी त्या ठिकाणी करतो. ही मनुष्याची दुर्बलता आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते. प्रियांनो, पाऊल फार सुंदर कृपेच्या संदर्भात त्याचं वर्णन तो करतो. पाऊल म्हणतो की कृपा वाढावी म्हणून आम्ही पापच करावं काय? कृपा वाढावी आहे ना, आम्हाला संधी मिळाली आहे म्हणून आम्ही पापच करत राहावं काय? कृपा वाढावी आहे ना म्हणून आम्ही पापच करावं काय? किंवा त्याला दुसऱ्या शब्दात आम्ही अशा प्रकारे देखील म्हणू शकतो की परमेश्वर काही करत नाही म्हणून आम्ही वळू नये काय? परमेश्वर काही करत नाही म्हणून आम्ही वळू नये काय? पुष्कळदा हा समज मनुष्याने करून घेतलेला असतो की मी काहीही केलं तरीही काही बिघडत नाही, परमेश्वर काहीही करत नाही. परंतु प्रियांनो, आज निनवे शहर आम्हाला हे शिकवतं की हे शहर, ज्या शहराने पश्चाताप केला होता, ज्या शहराने गोंताट नेसलं होतं, जे शहर परमेश्वराकडं वळलं होतं, ज्या शहराने परमेश्वराची दया प्राप्त केली, ज्या शहराने परमेश्वराकडून क्षमा प्राप्त केली, प्रियांनो, पुन्हा एकदा त्यांच्यावर देवाचा न्याय आम्हाला दिसून येतो. पुन्हा एकदा देवाचा न्याय आम्हाला या शहरावरती दिसून येतो. काय कारण आहे? काय कारण आहे? कारण कृपेचा गैरफायदा, त्याकडं दुर्लक्ष. मला एकदा क्षमा झाली म्हणजे मग मी कशाही प्रकारचं जीवन जगावं काय? येशू माझ्या सर्व अपराधांची क्षमा करतो म्हणून मला वाटेल तशा प्रकारचं जीवन जगण्याची मोकळीकता मला मिळालेली आहे काय? कदाचित आम्हाला असं वाटत असेल की परमेश्वर काही करत नाही, परंतु प्रियांनो, ही संधी आमच्याकडं आहे, जी संधी आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही गमावू नये. कारण कृपेनंतर न्याय हा ठरलेला आहे. कृपेनंतर न्याय ठरलेला आहे. जो काळ परमेश्वराने निनवेला दिला, आता तो काळ पूर्ण झालेला आहे आणि आता नहुमच्या माध्यमातून परमेश्वर देव या निनवेच्या विध्वंसाचं वचन, नहुमच्या द्वारे निनवे शहराचा नाश, आणि कसा नाश, सुकलेल्या काट्या जशा भस्म होऊन जातात तसं हे शहर भस्म होऊन जाईल, संपून जाईल, ते टिकाव धरणार नाही. आज वर्तमान परिस्थिती तशीच आहे ना? आज वर्तमान परिस्थिती तशीच आहे ना? आम्ही सर्वजण कृपेच्या काळामध्ये आहोत. आपण सर्वजण कृपेच्या काळामध्ये आहोत आणि आपल्या प्रत्येकाला जसं वाटतं तसं जीवन आम्ही जगत आहोत. धन्य आहेत ते लोक जे आपलं जीवन जगत असताना परमेश्वराचं भय बाळगतात आणि परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करण्याचा नित्य प्रयत्न करतात. प्रियांनो, हा कृपेचा काळ नेहमीसाठी नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या. हा कृपेचा काळ नेहमीसाठी नाहीये. परमेश्वर देवबापाने उपलब्ध करून दिलेली ही संधी आहे ना, ही केवळ त्याची कृपा आम्हावरती आहे. तो धीराने आमचं सहन करत आहे. या निनवे शहराचंही त्याने धीराने सहन केलेलं आहे. परंतु आता ती वेळ आलेली आहे की जेव्हा निनवे धुळीस मिळणार आहे. आणि म्हणून निनवे शहर आम्हाला हे शिकवतं की मिळालेली संधी देवाची कृपा आहे, परंतु कृपेचा गैरफायदा जर आम्ही घेतला, जर त्याकडं दुर्लक्ष आम्ही केलं, तर मग देवाच्या न्यायाला आम्हाला सामोरे जावं लागेल. कोणीही त्यापासून सुटणार नाही, कोणीही त्यापासून सुटणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे अतिशय महत्त्वाचं आहे की वेळ निघून गेल्यावर
आम्ही धावपळ करण्यापेक्षा आज जेव्हा संधी आहे तेव्हाच आम्ही ती संधी साधून घेतली पाहिजे. वेळ निघून गेल्यावर मग मात्र काही चालत नाही. आता नहूमचं पुस्तक ज्यावेळेस तुम्ही वाचाल ना, नहूमच्या पुस्तकामध्ये जसं योनाच्या पुस्तकामध्ये निनवेसाठी एक संधी आम्हाला दिसून येते, नहूमच्या पुस्तकामध्ये आता निनवेसाठी संधी नाहीये. नहूमच्या पुस्तकामध्ये काय आहे? न्याय त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नहूमचं पुस्तक तुम्ही वाचा, तुम्हाला दिसून येईल की या निनवे शहराचा नाश कसा होणार आहे हे नहूमच्या पुस्तकामध्ये फार स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आता संधी नाही, कारण वेळ जी आहे ती निघून गेलेली होती. या अश्शूरी लोकांची क्रूरता, ते इतरांबरोबर ज्या प्रकारे वागलेत आणि देवाला ज्या गोष्टी आवडत नाही त्यामध्ये ते कसं रममान आपलं जीवन जगलेत, त्याचा परिणाम आता देवाचा न्याय त्यांच्यावरती आहे. परमेश्वर देवबापाचं काम पहा कसं अद्भुत आहे प्रियांनो. एक वेळ अशी होती की याच अश्शूरी लोकांच्या द्वारे देवाने आपल्या लोकांचा न्याय केला. एक वेळ अशी होती की याच अश्शूरी लोकांच्या हाती देवाने आपल्या लोकांना दिलं, परंतु आता त्याच अश्शूरी लोकांच्याही न्यायाचा समय आलेला आहे. ज्या राष्ट्राचा एका वेळेला देवाने उपयोग केला आपला न्याय प्रगट करण्यासाठी, हे तेच राष्ट्र आहे जे राष्ट्र देवापासून दया प्राप्त करतं, त्याची क्षमा प्राप्त करतं. हे तेच राष्ट्र आहे, परंतु आता मात्र आता संधी निघून गेलेली आहे, आता वेळ निघून गेलेली आहे आणि आता समोर काय आहे? आता समोर नाश आहे. देवाचा न्याय जो आहे तो आता त्यांच्या समोर त्या ठिकाणी आहे. त्यांचं बळ, त्यांची बुद्धी किंवा त्यांचं जे काही आहे ते देवासमोर चालणार नाहीये. एक वेळ अशी होती की अश्शूरी लोकांना त्या ठिकाणी आजूबाजूचे सर्व लोक घाबरत होते, त्यांच्या त्या क्रूरतेला ते घाबरत होते, भयभीत धाक होता यांचा. परंतु आता तेच लोक यांच्यावरती वर चढ करणार आहेत. प्रियांनो, परमेश्वराचं काम हे फार अद्भुत आहे. तो जेव्हा मनुष्यावरती प्रेम करतोय, हा परमेश्वर देव जेव्हा तो मनुष्याला संधी देतोय ना, तो फार धीराने त्याचं सहन करतो. त्याच्या धीराची, त्याच्या सहनशीलतेची तुलना आम्ही कशाच सोबत करू शकत नाही. परंतु एकदा का ती वेळ आम्ही गमावली, एकदा का ती वेळ आमच्या हातून निघून गेली, एकदा का आम्ही त्याचा गैरफायदा घेतला, एकदा का आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं ना, मग देवाचा न्याय जो आहे ना प्रियांनो, तो अतिशय भयंकर आहे. देवाचा न्याय जर कोणाला पाहायचा असेल तर मी नेहमी सांगतो, प्रभू येशूच्या वधस्तंभाकडे पहा, प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन पहा. त्या ठिकाणी तुम्हाला देवाचा न्याय त्या ठिकाणी दिसून येतो. आमच्यासाठी हे महत्वाचं आहे, आमच्यासाठी हे महत्वाचं आहे प्रियांनो. निनवे शहर, ज्यांना हा संदेश प्राप्त झाला, ज्यांना हा संदेश प्राप्त झाल्यानंतर आता त्यांच्याकडे कुठली संधी नाही, त्यांचं बळ त्या ठिकाणी चालत नाही, त्यांची बुद्धी त्या ठिकाणी चालत नाही, परमेश्वरासमोर काहीच चालत नाही. ख्रिस्तपूर्व 612 मध्ये या निनवे शहराचा विध्वंस त्या ठिकाणी झालेला आहे. बाबेल आणि मित्र जे राष्ट्र आहेत त्यांनी मिळून हे जे निनवे शहर आहे हे धुळीस मिळवून टाकलेलं आहे, त्यांचा विध्वंस त्यांनी केलेला आहे. प्रियांनो, वेळ निघून गेल्यानंतर काहीही चालत नाही. आज हे आमच्यासाठी फार महत्वाचं आहे की ज्यावेळेस आम्ही निनवे शहराकडे बघतो, आज त्या निनवे शहराकडे बघत असताना त्या निनवे शहराच्या जागी आज जर मी माझ्या स्वतःला उभं केलं तर आज मला काय आहे, किंवा मी त्या ठिकाणी उभा केल्यानंतर मला काय दिसून येईल. प्रियांनो, निनवेला संधी प्राप्त झाली, आज तुम्हाला आणि मला देखील संधी प्राप्त झालेली आहे. निनवेने पश्चाताप केला. कदाचित तुम्ही आणि मी म्हणाल की आम्हीही पश्चाताप केलेला आहे, आम्हीही आमच्या अपराधांसाठी क्षमा मागितलेली आहे.
परंतु कृपेचा गैरफायदा हा एक फार भयंकर अपराध हा मनुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येतो. आम्हाला सावध राहायचंय, आम्हाला त्यापासून सावध राहायचंय प्रियांनो. आज ज्यावेळेस आपण या ठिकाणाहून जाणार, आम्ही काय बोध या ठिकाणाहून घेऊन जाणार? आम्ही निनवे शहराकडे पाहिलं. निनवे शहर आम्हाला शिकवतं, निनवे शहर आम्हाला हे शिकवतं की आम्हाला प्राप्त झालेली जी संधी आहे ही देवाची कृपा आहे. निनवे शहर आम्हाला शिकवतं की कृपेनंतर देवाचा न्याय आहे. निनवे शहर आम्हाला शिकवतं की वेळ निघून गेल्यानंतर काही एक चालत नाही. आज ह्या संदेशाच्या द्वारे, आज या निनवे शहराच्या द्वारे प्रियांनो, मी या ठिकाणाहून काय बोध घेऊन जाणार आहे? आज मला प्राप्त झालेली संधी साधून घेत आहे काय? आज मला प्राप्त झालेली कृपा, त्याचा गैरफायदा मी घेत आहे काय? किंवा देवाचा जो न्यायीपणा आहे त्याचा विसर मला पडलेला आहे काय? या आपले डोळे आपण बंद करूया आणि आज हा जो संदेश तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे प्रियांनो, हा जो बोध तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आहे प्रियांनो, आमच्या अंतःकरणात त्याला खोलवरती आपण रुजवूया. संधी साधून घ्या, दिवस वाईट आहेत. कृपा वाढावी म्हणून मी पापच करत राहावं काय? किंवा परमेश्वर काही करत नाही म्हणून मी वळू नाही काय? मी अजून किती वेळ परमेश्वराकडून प्राप्त झालेल्या कृपेचा गैरफायदा घेणार आहे? मी अजून किती वेळ ते व्यसनाधीन जीवन जगणार आहे? अजून किती वेळ मी ते पापमय जीवन जगणार आहे? अजून किती वेळ मी ते जगिक जीवन जगणार आहे जे देवाला आवडत नाही? अजून किती वेळ? आज आपल्या स्वतःला हा प्रश्न करा. आज आपल्या स्वतःचं परीक्षण आपल्याला करता येईल. अजून किती वेळ? अजून किती वेळ? प्रियांनो, आम्ही देवाचा न्याय विसरू नये. आम्ही देवाचा न्याय विसरू नये. जर आम्ही देवाचा न्याय विसरलो, जर आम्ही देवाच्या कृपेचा गैरफायदा घेतला, तर प्रियांनो, तो आम्हाला ओळखणार नाही. तो म्हणेल, मला तुमची कधीच ओळख नव्हती. आम्ही कितीही त्याला म्हटलं, आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला, आम्ही चर्चला गेलो, प्रियांनो, प्रभूजी प्रभूजी म्हणणारे आम्ही झालो, तो म्हणाल, मला तुमची कधीच ओळख नव्हती, कधीच ओळख नव्हती. तो दिवस येणार आहे. तो दिवस जवळ येऊन ठेपलेला आहे. आज ही संधी आमच्यासाठी आहे. आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करावं आणि जर त्या ठिकाणी आम्हाला काही आढळून येतं, मग ते आमचं व्यसन असू शकतं, ते आमचं पाप असू शकतं जे कोणालाही ठाऊक नाही. आज संधी आहे की आम्ही क्षमा मागू शकतो, कारण उद्या तारणाचा दिवस हा आजच आहे, उद्या नाही. पवित्र देव बापा, आज आम्ही सर्वजण आमचं लक्ष तुझ्याकडे लावून आहोत. आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करीत आहोत प्रभू. होय प्रभू, आम्ही मान्य करतो की पुष्कळदा आम्ही विसरून जातो, आम्ही दुर्लक्ष करतो प्रभू, आम्ही गैरफायदा घेतो. प्रभूजी, तू आमची क्षमा कर प्रभू. तू आम्हाला संधी देतो, तू आमचं धीराने सहन करतो प्रभू, परंतु तरीही आम्ही हट्टीपणाने वागतो प्रभूजी. पवित्र देव बापा, तू आमची क्षमा कर प्रभू, तू आमची क्षमा कर, तू आमची क्षमा कर पवित्र देव बापा. जे आज आम्ही सर्वजण तुझ्या मंदिरामध्ये, तुझ्या उपस्थितीमध्ये आहोत पवित्र देव बापा,
आमचं सहाय्य कर, आमचं सहाय्य कर प्रभूचे. पैत दे बापा, आम्हापैकी कोणालाही तू हे म्हणू नये की मी तुला ओळखत नाही. ती वेळ आम्हावरती येऊ नये प्रभू, म्हणून तू आज आमचं सहाय्य कर. पवित्र दे बापा, आज आम्हाला जर जाणीव होत आहे तर वळण्याकरिता, पश्चाताप करण्याकरिता तुझं त्या आत्म्याचं अद्भुत काम आमच्या जीवनामध्ये तू कर प्रभू. होय पवित्र दे बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होत. प्रार्थना आमचा प्रभू येशू याच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. यावेळेस उभं राहूया, शिकवलेली प्रार्थना म्हणूया, सुंदर परात्पर गीत गाऊया आणि हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे आमचे रोजचे भाकर आज आम्हाला, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडले तसेच तो आमचे ऋणे आम्हाला सोड, आणि आम्हास परीक्षेत आणतोस तर आम्हास कारण ते राज्य सामर्थ्य हे सर्व काळ तुझेच आहे. आता ज्या प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त हे नवीन कराराचं रक्त आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती मग सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सतत असो. आमेन.